सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मी आणि माझी स्वामी ह्या चॅनलवर। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर सकाळ झालेली बघितलं असेल तुम्ही सकाळचं वातावरण। आणि आता इथं माझं चालू आहे सकाळचा स्वयंपाक। इथं बाजूला साईडला फ्रीजमधून मी लोणी हलवून ठेवलं होतं, ते काढून ठेवले बाहेर ताक झालेलं। आणि बघा भाजी करायला लागली भेंडीची। मी परत तुम्हाला ते हलवलेलं लोणी किती निघाले काय ते दाखवेन। लोणी काढलं इथं हे बघा, दाखवतो। 8 दिवस झालं लावलं होतं विरजन मी, साय जमा करत होते 7-8 दिवसाचं। छान निघाले लोणी, तरी एवढं निघालं आहे। आता स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेऊन कडवायला ठेवणार आहे। हे गाईचं ताक आहे, गाईच्या दुधाचं लोणी निघलेलं आहे। हे साय गिर गाईचं आहे, गिर गाईचं दूध घेतो आम्ही, त्याच्यातनं निघलं आहे हे। असं असतं गिर गाईचं दूध, थोडंसं पिवळं येतं। आता ह्याच्यावर साय काढलेली आहे मी। गिर गाईचं दूध घेतो, त्याच्यातून हे विरजन लावते मी। साय काढते रोज, 2 लिटर असतं रोज सगळं। त्याच्यात भरपूर होतं, तरी कधी काढते कधी नाही, कधीतरीच काढते, त्याच्यामुळे एवढं निघले। कढवून घेते मग तुम्हाला दाखवते। इथं आपण पोरांना सोलापूरला जाऊन काय साहित्य आणलं आणि आम्ही सोलापूरला कशाला गेलो होतो बघूया। शाळेचं साहित्य आणण्यासाठी गेलो होतो। तर बघा काय आणलं मी दाखवते तुम्हाला। मी टायटलला नावच दिलेलं आहे की सोलापूरला जाणं पडलं महागात। तर का बरं मी नाव असं दिले टायटलला आणि काय महागात पडलं, तर हे बघा। मी आता आम्ही राहतो मंगळवेढ्यात, आणि पण म्हटलं जाऊ दे काहीतरी साहित्य स्वस्त वगैरे पडेल सोलापूरला गेल्यानंतर शाळेचं, म्हणून आम्ही पोरांच्या शाळेच्या वस्तू आणण्यासाठी गेलो होतो सोलापूरला। तर एवढं आम्हाला नुकसान झालं तिथं सोलापूरला जाऊन की जवळजवळ सगळ्या साहित्यामागं आमचे 500 रुपये जास्त गेले साहित्यामागे। तर ते कसे हे बघा, मी इथं पावती चिठ्ठी पण आहे, पण मी दुकानाचं नाव नाही सांगत आता। काय ते काय सोलापुरातलं मोठं आहे म्हणे दुकान, ते काहीतरी पोरांच्या शालेय वस्तूसाठी म्हणून नेलं होतं मिस्टरांनी तिथं। तर हे बघा इथं 55 रुपयाला एक वही अशी आहे, कॉयर वही मोठी। ही आम्ही सोलापूरला जाऊन, मंगळवेढ्यावरून सोलापूरला जाऊन कॉयर वही आणली आहे। तर ही वही तिथं आम्हाला पडली 55ला एक। तर ते काय म्हटले 60 रुपयाचे, पण आम्ही 55ला देतो। ही कॉयर वही, हिचे कागद पण चांगला नाही आहे आणि लायनिंग पण एवढ्या चांगल्या नाहीत। ह्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची कागद एकदम भारीतला आणि लायनिंग पण ह्या आहेत ना तेवढ्या डार्क, पेपर पण एवढा चांगला वहीचा। तर ती वही तर मंगळवेढ्यात 50 रुपयाला आहे आणि आम्हाला ही सोलापूरला जाऊन पडली 55 रुपयाला। तर ह्या 2 डझन वह्या, तर ह्याच्या मागे 5 रुपयानुसार किती तोटा झाला बघा 2 डझन वह्यांच्या मागे। आणि देऊन पण 5 रुपये वही चांगली लागलेली नाही। प्रत्येक वस्तू मागे तसं झालं। ही काय हाफ कॉयर वही, ही पण ही जेवढ्याला मोठी पडली ना तेवढ्यालाच ही पण पडली। मग हाफ कॉयर असून पण ही 55ला ही तिथं आहे। ही वही मंगळवेढ्यात 45 रुपयाला असेल, 40 ते 45 रुपयाला असेल ही। तर हिच्या मागे पण 1 डझन असेल। हां, ह्या वह्या 1 डझन आहेत, ह्या मोठ्या कॉयर वह्या 2 डझन। ह्या 1 डझन मागे आमचे 10-10 रुपयानं याच्या मागे पण भरपूर नुकसान झालं। प्रत्येक वस्तू मागे तसं झाले। ह्या त्याच वह्या आहेत, त्याच्यातनंच हे हाफ कॉयरमधनं ही 100 पानी, ही 23ला तिथं पडली आम्हाला एक वही 100 पानी। तर ही मंगळवेढ्यात 15 का 18 रुपयाला काहीतरी आहे, 18, 20, 15ला असेल। तर ह्याच्या मागे पण 3-3 ते 5-5 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे प्रत्येक वस्तू मागं असं झालं आहे। तर आता तुम्ही पण शाळा चालू झाले मुलांच्या, कोणाच्या मुलं शाळेत असतील तर तुम्ही पण तुमच्या एरियात, तुमच्या गावाला ह्या साहित्याचं किंवा ह्या वह्यांचं वगैरे प्राईस काय मला सांगा। म्हणजे मला असं वाटते की मंगळवेढ्यापेक्षा, आमच्या गावापेक्षा तर सोलापूरला आम्हाला ह्या वस्तू मागेल। हे अप्सरा पेन्सिलचा बॉक्स आमच्या इथं 45ला भेटतो। तर बघा इथं चिठ्ठीतसुद्धा आहे की 60 रुपयाला हा बॉक्स आहे। तर ह्याच्या मागे पण 15 रुपये गेले। ह्या फुटपट्ट्या, आता हे प्लास्टिकच्या पट्ट्या आहेत, ह्या आम्हाला तिथं पडल्या 15-15 रुपयाला 2। तर ह्या 10-10 रुपयाला आहेत मंगळवेढ्यात, ह्याच्या मागे 5-5 रुपये गेले। असं प्रत्येक वस्तू मागे झाले। हे 5 पेन होते ह्याच्यात, तर हे 5 पेन आहे बघा किती, ह्याच्यावर 30 रुपये दिले। तर मग हे दिलेलीच प्राईस ह्यांनी घेतली 30 रुपये। तर हा बॉक्स ना पॉकेट इथं मंगळवेढ्यात मला वाटतं 25 ते 20 रुपयाला आलं असतं। 25 तर नक्कीच आलं असतं। 5 पेन मागे 5 रुपये बघा, ह्याच्या मागे 5 रुपये गेले।
आता हे गम काय 10-10 रुपयालाच आहेत वाटतं. हे दोन्ही 10-10लाच दिलेत. ह्याच्या मागे काय एवढं माहीत नाही. पण हे इरेझरचा बॉक्स बघते थांबा मी 1 मिनटं कितीला बसलाय. हा रबरचा बॉक्स 60 रुपयाला बसलाय. आता काय माहीत हा मंगळवेढ्याला कितीला असता काय माहीत नाही. तर ह्याचं केवढं सांगता येईल मला. 50ला असता का कितीला असता का. ह्याचं 60 रुपये ठीक वाटतात तरी. आणि ह्या पिना स्टेपनरच्या पिना ह्या काय 12 रुपयाला काहीतरी पडलं एक. बघा थांबा मी बघ. हे पंचिंग मशीन आहे. हे 130 रुपयाला बसलं. हे पेनचे बॉक्स 100 रुपयाला आणि 100च घेतले त्यांनी प्रत्येकाचे. 10 पेन आहेत. 100 रुपयाला बॉक्स पडला. हा पण इथं मंगळवेढ्यात 90ला तरी आलाच असता. 90-80 तर त्यांनी दिलेच असते. बघा म्हणजे एवढ्या लांब जाऊन पण सोलापूरला जवळजवळ साहित्यामागे 500 रुपयाचं नुकसान झालं. आणि वर पेट्रोलचे 100-200 रुपये आणि दिवसच्या दिवस पूर्ण गेला. पोरांच्या वह्या मी इथं वह्यांना पण कवर घातलं. ते घरात ना छान चांगल्या क्वालिटीचे असं कॅलेंडर होते. मेन कागदाचे आहे ते फाटणार नाहीत असे. खूप चांगलं कागद होतं त्यांचं. नको म्हणतो ती पोरं तर राहू दे जाईल तेवढे दिवस तर जाईल 2-3 महिने राहू देत. वयांचे पुट्टे पण खूप घाण होतात. राहू देत म्हटलं सेफ्टी राहते घालूयात म्हणून. हे बघा प्रत्येक वस्तू मागे तसं लागलं आहे. महाग लागलं म्हणजे. आणि हा चॉकचा बॉक्स हा मंगळवेढ्यात इथून आणलेला आहे पोरांनी. तर हा आता ह्या गेल्या 2-3 वर्षामागे आणला होता आम्ही तर 20ला होता. आता हा 25ला एवढा मोठा बॉक्स आहे. आणि बघा प्लॅस्टिक पेपरचे कवर आणले होते. हे आणले होते हे खाकी कवर आणले होते. तर हा मला वाटतं किती 20 रुपयाला रोल पडला आहे. 20 रुपयाला हा रोल पडला होता. आणि हे प्लॅस्टिक घातलेत एकाच्या पुस्तकाला. तर हे कवर गेल्या वर्षीचे होते. असे पडले. थांब बाहेर कोणतरी आले. हे बघा ह्याला ना शाळेतून पुस्तकं भेटतात. शाळेतून सगळी नवीन पुस्तकं भेटलेत 7वीची. ह्याला प्लॅस्टिक पेपर हा गेल्या वर्षी आणलेला होता. तर हाच घातला आहे सगळ्या ह्याला. पण व्हिडिओ करायचं लक्षातच नाही माझ्या. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जागून एक दिवस ह्याच्या पुस्तकांना दिवस ह्या वयांना सगळ्या ह्याच्या पुन्हा ह्याच्या हे बघा हे 10वीचे पुस्तकं आहेत. ही जुन्यातनं घेतली आहेत आम्ही. ह्याच्या मित्राची होती ह्यांच्या मित्राच्या मुलाची. तर ही जुन्यातनं घेतली होती ह्याची 10वीची पुस्तकं. यांना पण खूप जुने कसतरी दिसत होते. वरून कवर वगैरे फाटलेलं मग पोरांना निगेटिव्हिटी येते. त्याच्यामुळे ह्यांना पण कवर घातलेत मी. राहू देत होते वर्षभर कसे पण वापरले तरी चालते म्हणून ह्यांना पण कवर घातलेत. आणि हे तर शाळेतून नवीन भेटले. ह्यांना पण प्लॅस्टिकचे घातलेत. वयांना पण घातलेत सेफ्टी. आता घरात एवढे मोठे कॅलेंडर होते चांगल्या क्वालिटीचे असू देत म्हणून असे वरती नावं टाकले. ते बघा दप्तरात जर ठेवलं ना ह्या वह्या वगैरे तर नावं असे दिसतात. असे उभा केली की इकडे साईडला नावं टाकली की दिसतात. त्याच्यामुळं ह्यांना असे घातलेत. आणि त्यातच हे कंपॉस पण महाग लागलं बघा. हे कंपॉस त्यांनी सांगितलं होतं 80 रुपयाला आणि हे सांगितलं होतं कॅमलचं 120ला. तर त्यांनी काय केलं आहे आम्ही बिलाच्या गोंधळात गडबडीत ना गर्दी खूप होती दुकानात त्याच्यामुळे लक्ष दिलं नाही. तर दोन्हीला 120 रुपये घेतलेत. दोन्हीवरती तर आणि ह्याच्यावर 140 रुपये लिहिले किंमत आहे. ह्याच्यावर 100 रुपये किंमत आहे. तरी पण ह्याचे 120 रुपये घेतलेत आणि ह्याचे 140 आहे तरी ह्याचे 120 रुपये घेतलेत. म्हणजे काही 1 रुपयासुद्धा कमी केला नाही. उलटं जास्तच घेतले. एका कंपॉसाचे ह्याच कंपॉसाची प्राईस ह्याला पण घेतले त्यांनी. दोन्हीला 120 घेतले. तर आता काय माहिती असो काय महाग काय स्वस्त लागलं काय माहीत नाही. आमच्या हिशोबाने तर मंगळवेढ्यापेक्षा म्हणजे महागच लागलं. बघा काहीतरी आहे दुकान सरस्वती डेपो काहीतरी. काय आता इथून पुढच्या वर्षी जायचं नाही. एवढं म्हणजे दिवस सगळा घालवून आणून सगळं करून पण म्हणजे व्यर्थच. आमच्या मानाने तर इथल्यापेक्षा खरेदी म्हणजे महाग लागली. हीच मंगळवेढ्यात केली असती तर आम्ही एवढी घ्यायला पण गेलो नसतो ना. लागेल तसं आणलं असतं. एवढा स्टॉक असं एक्स्ट्राचं एवढं घेतलं नसतं. आमचं मत काय झालं गेलो एवढा लांब आलोच आहे तर हे पण घेऊ ते पण घेऊ जास्तच करत गेलो. 2,500-3 हजार रुपये झालं ह्याचं बिल जवळजवळ. आणि त्याच्यामुळे वस्तू पण जास्त झाल्या आणि महाग पण तेवढंच लागलं. तेच इथं घेतलं असतं ना थोडं आणलं असतं तरी पण चाललं असतं. आणि प्रत्येक वस्तू मागे म्हणजे महागच लागली इथल्यापेक्षा 5-10 रुपये तरी. बघू असं आता इथून पुढे शानं व्हायचं. जे काय असेल ते आपल्या गावात आपल्या इथंच घ्यायचं. महाग लागो स्वस्त लागो उगाच ते दुगदुग नको. एवढा लांब जाऊन काय फायदा झाला
एवढा लांब जाऊन महाग लागलं असं झालं. अजून मी गाऊन पण आणल्यात सोलापूरवरून, दाखवते मी तुम्हाला. त्याचं पण तसंच झालेलं आहे. ते पण इथून तिथून गेलं म्हणून 2 घ्यायच्याऐवजी 4 घेतल्या. आणि इथल्या दुकानात त्याच गाऊनी 250ला बसतात, तर तिथं पण 250लाच बसल्या. क्वालिटी उलटं ती इथल्यापेक्षा तिथं कमी क्वालिटीच्या भेटल्या, म्हणजे चांगली नाही क्वालिटी. आणि इथंच 250 रुपयाला 280 270 सांगतात, पण 250ला त्या गावने त्या कॉटनच्या असून पण एवढ्या जाड एवढ्या चांगल्या जातात ना. आता माझ्या अंगातच आहे. 2 वर्ष झालं आहे ही गाऊन. आत्ता कुठेतरी कलर गेला ह्याचा. हे असं आहे ना, कॉटनच्या असून पण कलर जातो पण कपडा फाटत नाही असं होतं. 2-2 3-3 वर्ष कॉटनच्या गाऊनला पण काय होत नाही. आणि एवढं जाड असं कॉटन असतं ना, एखाद्या चादरीसारखं. बघा, आणि आता मी आणलेल्या बघा तुम्ही गाऊन मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्या गाऊने आणलेत पण एवढं कापड हलकं आहे ना, एकदम माशाची जाळी, एकदम कागदासारखं कापड आहे. एकदाच मिठाच्या पाण्यात घातले होते तर पूर्ण निळा कलर सगळा गेला ह्याचा. हिला अजून पाण्यात नाही घातली मी, हे अजून तशीच आहे. 4 आणल्या होत्या, तर ह्या 250ला तिथं बसल्या. तर त्या मानाने इथल्या दुकानात 250ला एवढ्या छान लागतात की फाटतील पण कलर जाणार नाहीत. आणि एवढं जाड चांगलं कॉटन असतं. आता हिला तर एकदाच घातले बघा, एवढी जुनी झाली ना, अशी वाटत नाही नवीन गाऊन आहे. फक्त मिठाच्या पाण्यात परवाच्या दिवशी घालून काढली, तरी पण पूर्ण कलर उडून गेला आहे. आणि एकदम असं जुनं दिसायला लागले, लगेच डल झाल्यासारखं. तर त्या मानाने हे पण महागच लागले. तर अजून 10-20 रुपये इथंच गेले तरीसुद्धा पण क्वालिटी एक नंबर आली असती, कलरची गॅरंटी वगैरे. आणि कापड पण छान आलं असतं. हे बघा, हे अजिबात चांगलं आलेलं नाही. सगळं असं उसवल्यासारखं, फाटल्यासारखं काही, म्हणजे कापड पण एवढं बेकार लागलं. हे असं दिसतं, असं एवढं जुनं दिसायला लागलं आहे ना, असं वाटतं कुठल्या बोचक्यातनं काढून आणले काय असं. आत्ता एकदा मिठाच्या पाण्यातनं फक्त काढले तरी. ही बांधणीची अशी, तर ही पण तसंच झालं, एकदम डल कलर पडले सगळ्यात. तुम्हाला कॅमेऱ्यात जरा हे दिसायला लागले, डार्क दिसायला लागले किंवा फ्रेश दिसायला लागले. असे समोरून बघितले ना, पूर्ण गोळा झाले कॉटन आणि चुरगाळून असं एकदम खराब दिसायला लागले. आणि त्यामुळे इथलं कॉटन खूप छान असतं. 10-20 रुपये हे गेल्या वेळेस ह्या चांगल्या लागल्या होत्या. ह्या गेल्या वेळेस आणल्या होत्या, पण ह्या 200-200ला पडल्या होत्या सोलापूरवरून मला तेव्हा. ह्या वापरून 2-2 वर्ष झालं तरी पण ह्या छान आहेत अजून. ह्या फ्रेश आहेत, कलर म्हणजे ह्याचे गेले नाहीत. फाटलेत आता ह्या, पण कलर चांगले लागले, त्यांचे गेले नाहीत. डिझाईन वगैरे कलर आहे बघा, ही पण त्यातलीच आहे. कलरला ह्यांच्या काहीच झालं नाही आहे. ह्या 200-200ला तेव्हा भेटल्या होत्या. आता ह्या तिन्ही पण फाटल्यात, खूपच खराब झालेत. टाकून दिलेत मी, एकदम हे झाले पूर्ण, सगळ्याच फाटलेत. ह्या काय नाही ह्यांच्यात राहिलेलं. तसं त्या मानाने ह्यावेळेस ह्या नाही चांगल्या लागल्या. एवढं कापड बेकार आणि एवढं जुनं दिसायला नाही. त्या बऱ्या दिसत आहेत अजून तरी, नवीन वाटायला लागलेत, पण ह्या जुन्या दिसत आहेत. आणि त्याच्याच आधी मी इथून पण 2 आणल्या होत्या, काहीच नव्हतं घालायला म्हणून. 15 दिवस महिना झालं, इथून पण 2 आणल्या होत्या. मग ह्या घालायला छान आहेत. ह्या 500-500ला एक पडल्या. ह्याला काहीतरी ऑर्गेन्झा का काहीतरी म्हणतात, ऑर्गेन्झा नाही, अल्फान्साचे. ह्या चांगल्या लागल्या. इथं अल्फान्साचं कापड आहे. हे इथून आणल्या होत्या 500-500ला. तर ह्याचं कापड खूप छान आहे, ह्या चांगल्या. पण ह्या मी झाले लहान आणि ह्या झाल्या एकदम मोठ्या बाईच्या, एवढ्या जाड, एवढ्या मोठ्या, एवढी उंची झाली नाही ह्याची. एका गोधडीचं वजन झालं ह्याला. मग ह्या मला झेपत नाही. आपलं ह्या सुद्धा एक्स्ट्रा कधीतरी घालायला होतील. आणि आपलं मी काय 4-5 एकदाच नाही काढत घालायला, 2-2-2च काढत असते. पण गेलो होतो सोलापूरला सहजच म्हणून तर घेतल्या होत्या 4, पण त्या महाग लागल्या. हे बघा, हे अल्फान्साचं कापड आहे. अशी ग्रे कलरमध्ये असल्यासारखी, ग्रीनमध्ये ही आहे. आणि ही ब्ल्यू कलर आहे. तर ह्यांचं कापड खूप जाड, खूप उंची, ह्या खूप मोठे आहेत. म्हणून मग परत गेलो होतो म्हणून सोलापूरला, मग त्या पण परत 4 आणल्या. आता त्या मला येत नाहीत खूप मोठ्या, तर आता ह्याच्यातल्याच 2 वापरायला काढणार आहे. पण गेल्यासारखं सोलापूरला सगळीच खरेदी आम्हाला महाग लागलेली आहे. पण काय म्हणतात ना, जाऊन फिरून येणं झालं, जाऊन एकदाच कळलं तरी कसं काय असतं काय नाही, जाऊन बघून तरी आलो, अद्दल घडली म्हणतात ना, तसं तरी झालं. काय करणार ना आता. म्हणजे गाऊन पण म्हणजे होलसेल दुकान असल्यासारखं मोठं, फक्त गाऊनचं असं छोटं दुकान होतं. सगळ्या फक्त गाऊनच भेटतात तिथं. काहीतरी नवी पेठ काहीतरी नाव आहे तिथं, नवी पेठमध्ये. मग इथून तिथून आलो आहे, मंगळवारनं आलो आहे, परत यायचं होतं, नाही होतं, एवढा लांब आलो आहे, 2 काय 4 घेऊया म्हणून ह्या घेतल्या जास्तीच्या. पुन्हा परत घरी आल्यावर बघितलं तर अरे देवा, वाटलं 240ला काय नाही, 250, 260, 280पर्यंत तिथे या गाऊनी किती छान आले असत्या. एकदा पाण्यात घातले, ह्यांच्यात काहीच नाही राहिलं. हे पण तसंच झालं. साहित्याचं पण सगळं बघितलं. पोरं आल्या म्हणायला लागले, ही वही तर 50 रुपये, ह्याच्यापेक्षा छान आहे बघ, ही मी वही काल आणली, ही 50 रुपयाला किती चांगली आली. बघितलं तर पेपर त्याचा एवढा छान, इथल्या वहीचा लायनिंग डार्क, एवढा कागद छान होता. आणि ह्या वया एवढ्या महाग लागल्या. म्हणजे 2 डझन मागे किती रुपये गेले.
5-5, 10-10 रुपयाने. इथं एक वही 50ला होती आणि डझन 2 डझन घेतल्या तरी 45ला एक वही पडली असती आणि तिथं तीच 55ला एक वही पडली. त्यामुळं चांगल्या 2-2 डझन सगळ्या वह्यांमागं 10-10 रुपयानं, म्हणजे त्या 2 डझन होत्या, त्या 1 डझन, त्या 1 डझन, अशा करून प्रत्येक वही 4-5 डझनामागे 10-10 रुपये गेले. बाकीचं साहित्य पण तसंच झालं. कंपॉस त्यांनी सांगताना सांगितलं 120 आणि 80 आणि घेताना परत 140 घेतले दोन्हीचे पण. आम्ही बिलात आल्यावर बघितलं. पेनचे बॉक्स पण सगळे तसेच, जो आहे तोच रेट घेतला. इथं 100ला बॉक्स असेल ना, 80-90 तर घेतात. म्हणजे सोलापूरला जाणं काही आम्हाला अंगी लागलेलं नाही किंवा सुखाचं लागलेलं नाही. हेलपाटा एक दिवस अख्खा गेला, पण एवढंच झालं की जाऊन स्कूटीवर जरा जाऊन फिरून आलो, ते तेवढं बरं वाटलं. म्हणजे पाऊस एक येत होता, पावसात जाऊन आलो. दप्तर वगैरे पण घेतलेत, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. उद्या परवा दिवशीच्या दप्तर जरा बरे पडले. बाहेर घेतले होते असं ते स्टॉल मोठ्याच्या मोठा आता दप्तरांचा बाहेर लागला होता, त्याच्यात 4 दप्तरं घेतलीत. ती पण पोरांना नको आहेत, एकच वापरायला काढले. ती तिन्ही पण आम्हाला नाही पाहिजेत, आवडली नाहीत असं म्हणायला लागले. ते जीन्सच्या कपड्याचे नसतात का, तशातून आणलेले. बघू आता कोणाला द्यायचे होत आहेत का काय करायचे होते ते. दप्तर पैशाच्या मानाने चांगले आहेत. 250-300 रुपयाला बसले दप्तर, बरे लागले. काय पुढच्या वर्षी घेतोच आपण, कुठं पोरं एवढे वापरतात. पहिला आम्ही 700, 500, 650 वाले आणले होते गेल्या वर्षी, ते गेले 2-2 वर्ष. आता म्हटलं बघू, हे 10वी वाल्याचं तर शेवटचंच वर्ष आहे, त्यामुळे साधंच असेल का म्हणून त्याला 300 रुपयाचं लहानला घेतले, तर त्याला पण नाही आवडलं. ट्युशनला 2 आणलेत एक्स्ट्राचे, ती पण दोघांना पण नाही आवडली. बघू आता म्हटलं कोणाला तर देऊन टाकू ना काय. तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये जे बॅग आहेत त्या तुम्हाला शेअर करते. पण हे तर बघा, साहित्य तुमच्या तिथं किंवा तुम्ही कोण व्हिडिओ बघत असाल तर तिथं कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा, की मला हे साहित्य माझ्या मानाने तर इथल्या मंगळवेढ्यापेक्षा महाग लागले. तुमच्या एरियात कुठं कितीला कसं काय भेटतं, स्वस्त आहे का महाग आहे, जरा कमेंट करून सांगा, की बरं पडलं काय नाही एवढं, किंवा हा खरंच महाग लागलं, असं काही कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.